टोन म्हणजे 3 टोन नेमकी कोणती महत्त्वाचं आहे की जसं खूप कॉन्ट्रास्ट लाईट असेल तर तुम्हाला डायरेक्ट डार्क लाईट आणि एकदम लाईट टोन आता इथे डार्क टोन लाईट टाईप की त्याच्या चेहऱ्यावरती जे कलर्स आहेत ते शोधून तिथे कलर टाकण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यावर परत कलर येईल ठीक आहे. आता जसं लाईट चेंज होत असल्यामुळे मला एकदा कपाड कंप्लीट करावं लागेल मग थोडं थोडं करावं लागेल सगळं एक सोबत करतो म्हणतो तर लाईट चेंज होत आहे मला एक एक पॅटर्न कंप्लीट करून हे करावं लागेल. तर कलर ॲप्लिकेशन असंच केलं जातं. जर तुम्ही रेंडरिंग करा तर ते दिवसभर रेंडरिंग केलं तरी तो काम व्यवस्थित होणार. सर त्याच्यात कॅरेक्टर कसं आणला तुम्ही? कॅरेक्टर शेवटी ड्रॉइंग बेस आहे. तुम्ही ड्रॉइंग जेवढा परफेक्ट कराल आता मी हे कलर ठेवून ड्रॉइंग करत आहे माहिती आहे का कलर ठेवून ड्रॉइंग करता मॅनेज करत आहे त्या पद्धतीने ते होत आहे. आणि तुम्ही कॅरेक्टरच्या मागे बिलकुल लागले नाही मागे लागले की तुम्हाला कलर सेट करावा किती कलर बनवायची काय बनवायची तुम्ही असं बघता व्हाईटला खूप जास्त वापर करतो व्हाईटचं शेवटी करेल ठीक आहे. आणि कुठे जिथे थोडाफार व्हाईट लागतो तिथे व्हाईट जिथं ब्लॅक लागेल ब्लॅकचा फार किंचित वापर करतो थोडासा कारण एवढं ब्लॅकची गरज नाही चेहऱ्यामध्ये इतके ब्लॅक पेंट नसतं हे फोटोमध्ये ब्लॅक वापरू शकतो कारण हा नॅचरल नाही आहे आपण बनवलेला आहे त्यामुळे त्याच्यात आपण ब्लॅक वापरलं काय असतो की पूर्ण पेंटिंग खराब व्हायला लागतं म्हणजे काळपट दिसत लागतं म्हणून ब्लॅक नको आपल्याकडे इतके चांगले शेड असतात पर्शियन ब्लू म्हणा डार्क ब्लू म्हणा व्हायलेट म्हणा याच्यातूनच डार्क आपण ब्लॅक कलर तयार करतो. ग्रीन हर एक इंडियन फेसमध्ये नाही असं नाही खूप गोरा व्यक्ती असेल तर त्याचं थोडा येलो कलर आणि मग पिंकिश आणि रेड हे शेड असतात कोणाकोणाच्या चेहरा खूपच पिवळा असतो येलो शेड जास्त टाकावं लागतं जसं खूप काळा माणूस असेल तर त्याच्यात थोडंसं पर्शियन ब्लू त्याच्यात ग्रीन कलर असतात डार्क ग्रीन हे जास्त असतात ब्राऊन कलर असतात त्या पद्धतीने ते अरेंज